आपल्या साहित्यिक साप्ताहिक प्रवचनाचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन. वचनामृताचा आपण 13वा अध्याय बघत आहोत. गेल्या प्रवचनामध्ये एका ब्राह्मभक्ताने प्रश्न केला की महाराज, सर्वस्वाचा त्याग केल्याखेरीज काय ईश्वराचं दर्शन घडणारच नाही? याविषयी थोडंफार आपण चर्चा केली की सर्वस्वाचा त्याग म्हणजे काय. आपण सर्वस्व म्हणजे काय? सर्वस्व म्हणजे ते सगळं काही आलं, काहीच न ठेवता जे सोडावं लागतं त्याला सर्वस्वाचा त्याग म्हणतो आपण. याचा अर्थ काय की आपण बऱ्याच गोष्टी धरून ठेवतो. त्या धरून का ठेवतो? कारण त्या आपल्या उपयोगाच्या आहेत, त्याचा आपल्या जीवनाशी खूप जवळचा संबंध आहे, किंवा असं म्हणूया बहुतांशी त्याच्याशिवाय आपलं भागत नाही, आपण जगू शकणार नाही असंही म्हणूया. नाही, भगवद्गीतेमध्ये आहे की अर्जुना, तू जर काहीच केलं नाहीस तर तुला जगता पण येणार नाही. शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः. अकर्मणा म्हणजे कर्मरहित अवस्था. एखादा मनुष्य आहे, तो आळशी आहे, काहीच करत नाही, मंदबुद्धीचा आहे, करत नाही आणि करू शकत नाही असे असतं. तो काही करू शकत नाही. स्वामीजींनी एका ठिकाणी ज्ञानयोगामध्ये कम नशिबी दुबळ्या मेंदूचे लोक असं म्हटलं आहे. त्याला काही करायचं नाही आहे, त्याने आपल्या जीवनाचं ध्येय ठरवून टाकलं आहे, काही करायचं नाही आणि बस असं जगायचं. असे लोक असतात, कमी असतात. असे खूप लोक नसतात, पण ज्यांच्या जीवनाचं तत्त्वज्ञानच हे असतं की सुस्त राहायचं. कारण जेव्हा जगाचा संबंध येतो तेव्हा कटकटी, प्रॉब्लेम्स, चिंता, काळजा, ताण, तणाव काय येत नाही, सगळंच येतं आणि त्याला ते माहीत असतं. त्याच्याविषयी दूर राहणं, आपण त्याला पळपुटेपणा म्हणतो. मग लोक म्हणतात अध्यात्म धर्म म्हणजे पळपुटेपणा आहे. आता नेमकं उलटं आहे. म्हणजे ते बंद झालं आहे. तिथनंच वीज गेली का? तिथंच कुठे वीज नाही, तिथंच नाही वीज. दुसऱ्याला लावून बघ. त्यामुळे कर्म हे होतं, केलं जात नाही. पण आपल्याला वाटतं की आपण कर्म करतो आणि कर्म केल्याशिवाय जमणार नाही याची आपल्याला पक्की जाणीव आहे. म्हणजे जर एक सर्वसाधारण मनुष्य असेल तर त्याला ही पक्की जाणीव असते की मला यशस्वी व्हायचं असेल जीवनामध्ये तर मला धावपळ करावी लागेल.
मी जितकी अधिक धावपळ करेल तितका मी यशस्वी होईल आहे. आणि अगदी बरोबर आहे, यात काहीच चूक नाही आहे. गीता ही सगळी अवस्था सांगते. आता हे सर्वस्वाचा त्याग वगैरे जे म्हटलं आहे, संसारात राहून सर्वस्वाचा त्याग केल्याखेरीज काय ईश्वराचं दर्शन घडणारच नाही. म्हणजे या प्रश्नकर्त्याला कल्पना आहे की ईश्वराचं दर्शन घडायचं असेल तर आपल्याला सगळं सोडून द्यावं लागेल. मग आता ईश्वराचं दर्शन महत्त्वाचं आहे की सर्वस्व महत्त्वाचं आहे? मग ईश्वराच्या दर्शनाची गरजच काय असं आपण एक आपल्या मनाशी सिद्धांत बांधून टाकतो की सर्वस्वाचा त्याग केला की जगायचं कसं की नाही. आपण जगाबाहेर फेकले जाऊ. जो असा विचार करेल आपण की मला सगळं त्याग केलं पाहिजे, आपण जगाच्या बाहेर फेकलं जाऊ. असे लोक जगाच्या बाहेर फेकले जातात. जीवनात पूर्णपणे अपयशी ठरतात. मग काय सर्वस्वाचा त्याग काही गोष्टच नाही आहे, हा विषयच नाही आहे असं कुठे आहे? असं नाही आहे, असं आपण बघत नाही आहे. सर्वस्वाचा त्याग केलेले असंख्य लोक आहेत आणि यशस्वी लोक आहेत. किंबहुना असंही म्हणता येईल थोडं पुढे जाऊन की ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केला ते सगळ्यात जास्त यशस्वी ठरलेत. त्याला गीतेमध्ये कृतकृत्य म्हटलं आहे. स सर्वविद भजति माम सर्वभावेन भारत. हा व्यक्ती सर्वभावेन माझं भजन करतो, तो बुद्धिमान आहे आणि कृतकृत्य आहे असं गीतेत म्हटलेलं आहे. तो बुद्धिमान आहे. म्हणजे खरी बुद्धिमत्तेची कसोटी ती आहे. दोन टोकं झालीत. एक म्हणतो की मला काहीच करायचं नाही आहे. मग त्यात गीतेत म्हटलं आहे अरे बाबा असं नको करू, तू जर असं केलंस तर काय होईल आहे? जे काही यश मिळतं जीवनामध्ये सर्वसाधारण लोकांना, तुम्हा आम्हाला की नाही, खायला मिळतं, राहायला मिळतं, थोड्याफार हौसी मौजी असतात, इच्छा असतात, त्या सगळ्या पुरवायला जमतं. हे जमणार नाही ना. मग काय होईल आहे? तुम्ही संपूर्णपणे करंटे आहात. त्याला स्वामींनी म्हटलं आहे दुबळ्या मेंदूचे कमनशिबे आहात. तुम्ही कमनशिबे आहात. तुमच्याकडे भाग्य आहे, तुमचं प्रारब्ध आहे सुखाने जगण्यासाठी, पण ते प्रारब्ध, तुमचे कर्म, तुमच्या कर्माचं फल तुमच्यापाशी पोहोचत नाही आहे. कारण पोचायला जे थोडी लागतं, जसं पंखे आहेत, लाईट आहे, माईक आहे, सगळंच काही आहे, पण ते चालू पाहिजे ना, वीज तर पाहिजे. तेवढी बटन दाबले की सगळं चालू राहिलं आहे. आता तुम्ही बटन दाबायला पण तयार नाही आहे. मग काय, तुमचे पंखे बंद पडतात, वीज बंद पडते, माईक बंद पडतो, सगळंच बंद पडतं. हे उदाहरण आहे. म्हणजे तुमच्या प्रारब्धात जरी असलं सुख तरी ते प्रारब्ध ॲक्टिवेट व्हायला, प्रारब्धांचा आरंभ व्हायला, कार्य करायला काही प्रयत्न लागतात. म्हणजे बटन तरी दाबावं लागते ना. ते प्रयत्न लागतात. ते प्रयत्नसुद्धा आपण नाही केले तर जे सुख मिळायचं ते पण मिळणार नाही. अगदी सहजसोपी समजणारी गोष्ट आहे. म्हणून अकर्मणाला त्याला समजा इनॲक्टिव्हिटी शुड बी अवॉइडेड बाय ऑल मीन्स स्वामी म्हणतात कर्मयोगामध्ये. गीतेमध्ये म्हटलं आहे की माते संघ असतु अकर्मणी. तुझ्या मनात असा विचार कधी येऊ नको. हे फार कटकटीच आहे जगात राहणं. संसार करणं फार कटकटीच आहे. सतत कटकटी, भांडणं, गैरसमज की नाही, आपलं लोकांना पटत नाही, लोकांचे विचार आपल्याला पटत नाही, हे सतत चालू असतं. आणि असंच करत करत आपण चालतं, जीवनभर चालतं की नाही. त्याच्यामुळे हे कटकटच नको. तरी नाही असं नको करू. हा काय झाला, ही अकर्मण्यता गीतेला किंवा वेदांताला किंवा अध्यात्माला अभिप्रेत नाही आहे. म्हणून त्वम नियतम कुरु कर्म. अर्जुना, तू जे ठरवलं ते काही जमत एवढं तर कर ना. नियतम कुरु कर्म त्वम.
जे स्वाभाविक कर्म आहे त्याला स्वाभाविक कर्म म्हटलं गीतेमध्ये. नियतकर्म आहे, हे तुमच्याकडे सोपवलेलं कर्म आहे, तुम्हाला हे करा बाबा. नियतम कुरु कर्म त्वम, नियतम कर्म त्वम कुरु, त्वम नियतम कर्म कुरु. तू तुला जे सोपवलेलं काम ते कर, त्यात काही चूक नाही आहे की नाही. कारण त्यांनी काय होईल आहे की कर्मजायो या कर्मणा, याचं ही म्हणजे कारण. कारण काय की कर्म न करण्यापेक्षा कर्म केलेलंच चांगलं आहे की नाही. सोपी आहे, अगदी सोपी आहे. कारण तुझ्या मनामध्ये असा विचार येऊ देऊ नको की मा ते संगो स्तु अकर्मणी, मा ते संगः अस्तु अकर्मणी. एवढंच जर आहे आपल्याला कर्म करायचं, कर्मणी एव अधिकार राहते, आणि कर्मावरचा फळाचा अधिकार सोडून द्यायचा. आम्हाला फळ नको असं म्हणायचं, मग कशाला कर्म करा. त्याचं फळ जर मिळणार नसेल, मिळवायचं नसेल आपल्याला, मग कशाला कर्म, असा विचार तुझ्या मनामध्ये येऊ देऊ नको. कारण आपण तत्त्वज्ञानाचा विचार करतो आहे. व्यवहारातसुद्धा तसंच आहे. तत्त्वज्ञान हे व्यवहाराला सोडून नाही आहे, फक्त त्याचे व्यक्तिपरत्वे विभाग पडतात. प्रत्येकासाठी तत्त्वज्ञान आहे, प्रत्येकासाठी देवदर्शन आहे, म्हणून त्याला दर्शन म्हटलं आहे. आपल्याकडे तत्त्वज्ञानाला दर्शन म्हटलं आहे. दर्शन म्हणजे इथे म्हटलं ईश्वराचं दर्शन घडतं काय. ईश्वराचं दर्शन प्रत्येकालाच घडू शकतं, पण सर्वस्वाचा त्याग हा प्रत्येकासाठी वेगवेगळा राहिला आहे. शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद अकर्मण. अरे तू अकर्मण जे म्हणतो ना, ते अकर्मण वेगळं आहे. हे तुला मंदबुद्धीचं लक्षण आहे, ते भाग्यहीनतेचं लक्षण आहे, ज्याला आपण अकर्मण म्हणतो की नाही. ह्याच्यामध्ये आहे ते श्लोक, माझ्याकडे नाही आहे, की जो कर्म न करता करता नुसतं हरिहरी करतो तो मूर्ख आहे, करंट आहे. त्याचं कारण फार छान दिलं आहे. तो श्लोकच आहे, माझ्याकडे आत्ता नाही आहे. त्याचं कारण फार छान दिलं आहे. अरे हरीसुद्धा जन्मभर कर्मच करतो की नाही. एक क्षणसुद्धा तो शांत बसत नाही, मोकळा बसत नाही, झोपत नाही. गीतेतही म्हटलं आहे की मी सतत कर्म करत असतो. मी जर कर्म करणार नाही तर सृष्टी चालणार कशी आहे. तो जेव्हा सतत कर्म करतो, मग आपण सारखे, आपण अति असाधारण आहोत. अतिसाधारण असून सुद्धा जर आपण म्हणून कर्म करणार नाही तर कसं होईल आहे. म्हणजे आपण नियमाच्या विरुद्ध वागतो. नियमाच्या विरुद्ध वागलं तर तो गुन्हा होतो, अपराध होतो, आणि गुन्हा आणि अपराधाची सजा असते. ती सजा आपण भोगतो नाही. शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेत. अरे सिंपल आहे बाबा, अकर्मण. हा तू जर कर्म नाही केलं तर न प्रसिद्ध आहेत. व्यवहारात काय दिसतं, तू काम नाही केलं. शरीर, खूप सुंदर शब्द वापरले गीतेमध्ये, शरीर यात्रा. तुझी जीवन कसं जगणार तू. शरीराची यात्रा आहे ही, प्रवास. हा शरीराचा प्रवास आहे. शरीर धारण केलं आहे, देह धारण केलेला आहे. हा देह हातपाय करणार ना, हा देह हातपाय हलवणार ना, काहीतरी त्याला श्वास तर घेणार ना. जसं आपण म्हणतो काहीतरी व्यायाम करायला पाहिजे, हातपाय हलवायला पाहिजे, त्यांनी शरीर स्वस्थ राहतं. थोडं चालायला पाहिजे, थोडं खालीवर पायऱ्या चढायला उतरायला पाहिजे, थोडं काम करायला पाहिजे, थोडं वाचन करायला पाहिजे, ध्यान करायला पाहिजे. ह्या काय सगळ्याला म्हणतात ॲक्टिव्हिटी आहेत. ह्या ॲक्टिव्हिटीनी आपण स्वस्थ राहू. आपलं स्वास्थ्य जे आहे, स्वस्थ, सुंदर स्व म्हणजे आत्म्यामध्ये आपण स्थित राहू, नीट राहू. आपण छोट्या छोट्या गोष्टी जर नाही केल्या ज्या सहज करता येण्यासारख्या आहे, तर मग काय होईल आहे, अंधारात जाऊ आपण. त्याला तमोगुण म्हणतात. आपण तमोगुणाकडून प्रकाशाकडे जाणार नाही. तमसोमा ज्योतिर्गमय असं होणार नाही. प्रकाशाकडून आपण अंधाराकडे जाऊ. न प्रसिद्धेत. शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः. तुला जगता पण येणार नाही सुखाने. म्हणून सुखाने जगायचं असेल तर कर्म करा.
मग काही लोक कर्म करतच नाही. त्यांनी म्हटलं सर्वस्वाचा त्याग, आहे की नाही. विवेकानंदांनी सर्वस्वाचा त्याग केला. त्यांनी घर सोडलं, बहिणी, भाऊ, आई, आपला प्रांत सगळं सोडून दिलं. अंगावरचे कपडे आणि बस, बाकी काही नाही. खिशात दमडी नाही. नंतर त्यांच्यात एक काठी आली. नंतर त्यांना बरंच चालावं लागायचं ना, सगळं डोंगर पर्वत चढावं लागायचे. मग हातात एक काठीशिवाय मुश्किल असते डोंगरामध्ये, पर्वतांवर. बाकी काही नाही. खिशामध्ये एखादी गीता असायची, बस संपलं. बाकी काही नाही. सर्वस्वाचा त्याग. समर्थांनी आपल्याला ती गोष्ट माहितीने पलायन केलं विवाहमंडळातून. तो सर्वस्वाचा त्याग आहे की नाही. त्याला म्हणतात सर्वस्वाचा त्याग की नाही. पण आपल्याला जे समजून घ्यायचं आहे तोही सर्वस्वाचा त्याग नसतो की नाही. सर्वस्वाचा त्याग म्हणजे अहमचा त्याग. आता ते सांगतील आपल्याला की नाही. आपल्याला ते सांगतील सर्वस्वाचा. इथं त्यांनी स्वामींनी म्हटलं आहे अहममेध यज्ञ म्हटलं आहे. त्याला स्वामींनी मेध म्हणजे बळी. अश्वमेध असतो ना, त्याला अश्वमेध तुम्हाला माहिती आहे. अश्वमेध यांनी रामाने केला होता, पांडवांनी केला होता. महाभारताच्या युद्धानंतर पांडवांनी अश्वमेध यज्ञ केला होता. रामाने जेव्हा तो लंकेतून परत आला त्यावेळी फार नंतर जेव्हा सीता पण नव्हते त्यावेळी अश्वमेध यज्ञ केला होता. मेध म्हणजे बळी देणं. तर कशाचा बळी द्यायचा आहे? सर्वस्वाचा बळी द्यायचा आहे. काहीच ठेवायचं नाही आपल्याकडे. त्यालाच आपण समर्पण म्हणतो. तर स्वामीजी काय म्हणतात इथे, हे कर्मयोग आहे हा. याच्यामध्ये म्हणतात की स्वतः संपूर्ण शांतभावाने राहून आपण आपले शरीर, आपले मन, आपले सर्वस्व भगवंताच्या पादपद्मी, पद्म म्हणजे कमळ, भगवंताच्या चरणकमली एक अखंड बली म्हणून प्रदान करूया. एकच घोडा बळी नाही द्यायचा, अखंड बळी. म्हणजे तिथे कुठेही खंड न पडता निरंतर सतत नित्य तुम्ही बळी द्या. ना, बळी देतात ना देवाला प्रसन्न करण्याचे, यज्ञात बळी देतात वगैरे वगैरे. पुष्कळ देवतांसमोर बळी दिला जातो. तुमच्या तुळजापूरलाही बळी दिला जातो. पशुचा बळी एक असतो आणि म्हणून त्याला पशुपती म्हणतात शंकराला. नेपाळमध्ये आहे पशुपतीचं मंदिर आहे. पशु म्हणजे आपल्यातला पशुभाव. पशुभावाचं सगळ्यात मोठं गमक म्हणजे अहंकार, मी. त्याला मी हा अतिसूक्ष्म आहे. आपण ज्याला म्हणतो अहंकारी आहे तो हा फार स्थूल झाला. अहंकार हा फार स्थूल आहे. आपण जगात ज्याला म्हणतो फार अहंकारी आहे तो फार स्थूल अहंकार आहे. त्याच्यापेक्षा आणखी अहंकार असतो तो म्हणजे अतिमहानिता. गीतेमध्ये आहे ते, ना अतिमहानिता भवंती संपदम दैवी 16व्या अध्यायात आहे. अतिमहानिता म्हणजे मानासंबंधीची, माझ्या अपमानाच्या संबंधी फार जास्ती कल्पना आहे. कशाने त्याचा अपमान होतो? मानाविषयी, स्वतःच्या मानाविषयी अत्यंत जागरूक आहे तो, फार जास्ती, गरजेपेक्षा जास्ती. त्याची काही गरज नाही आहे. स्वाभिमान वेगळा आणि अतिमानिता वेगळी. गीतेमध्ये अतिमानिता म्हटलं आहे. अतिमानिता हा दुर्गुण आहे आणि हा आसुरी संपद आहे. नातिमानिता हा दैवी संपद आहे तो. म्हणून स्वमचा अग्नी म्हणजे इथे दिलेला आहे. स्वला तुम्ही काय करा, अखंड बली म्हणून प्रदान करूया. आपण होमाग्नी करतो, अग्नी होम पेटवतो, हवनामध्ये अग्नी पेटवतो, त्याच्यामध्ये तूप टाकतो, स्वाहा म्हणतो. स्वाहा म्हणजे समर्पण. गेलं जे टाकलं ते गेलं, परत यायचं नाही. ते काय झालं, राख झाली त्याची.
की नाही. म्हणून आपल्याकडे दहन व्यवस्था आहे. मृत शरीराचं दहन केलं जातं. ती स्वाहा आहे. ते समर्पण केलं आहे. अग्नीला समर्पण केलेलं आहे. आपण प्रकृतीकडनं घेतलं शरीर आणि प्रकृतीला देऊन टाकलं. अग्नी त्वम सुपताराय, ते गीते त्या उपनिषदामध्ये फार सुंदर आहे. मंत्र फार छान आहेत ते. अग्नी त्वम सुपताराय, अग्नी याला सुपताला घेऊन जा की नाही. त्याला आपल्या अगदी कोमल हाताने हलक्या हाताने प्रेमाने त्याला घेऊन जा. आता याचं काम संपलं. शरीराचं काम संपलं. सुने आणि होमाग्नीत घृताहती प्रदान करण्याऐवजी अहोरात्र या क्षुद्र अहमची आहुती देण्याचा हा अहममेध नामक महायज्ञ करा. आपण कधी ऐकलं नाही. हा अहममेध यज्ञ महायज्ञ कधी नाव ऐकलं नाही. कुठे नाही आहे. साहित्यात कुठं नाही आहे. अध्यात्मात नाही. स्वामीजी म्हणतात आहे हा पुष्कळ यज्ञाचे नाव ऐकलं आहे पण जसं मी अश्वमेध म्हटलं, पण स्वामी म्हणतात हा अहममेध यज्ञ आहे. आणि हा यज्ञ नाही आहे, महायज्ञ आहे. आणि ह्या अहमची, या अहमला सुद्धा एक विशेषण लावलं आहे, क्षुद्र अहमची. हा अहम इतका क्षुद्र आहे. हां, म्हणून श्रीरामकृष्ण सतत म्हणत असतात मी नव्हे तू, तू आई मी नव्हे. त्यांचा तो महामंत्र आहे श्रीरामकृष्णांचा, आहे की नाही. काय नाहम नाहम तुही तुही, मी नाही तूच तूच. सतत ही काय, हा क्षुद्र अहमचा होमाग्नीत आपण काय करतो, प्रदान करतो. आणि हा महाअश्वमेध यज्ञ करतो, अहममेध यज्ञ करतो. अश्वमेधाच्या ऐवजी अहममेध आहे. या अहमची जितकी तुम्ही आहुती द्याल तितके तुम्ही देवदर्शनाच्या दिशेने आगेकूच कराल. एवढंच फक्त. म्हणून इथे सर्वस्व म्हटलं आहे. मग सर्वस्व करायचं म्हणजे इथे म्हटलं आहे सर्वस्वाचा त्याग केल्याखेरीज आपला प्रश्न पडतो, त्याने हा प्रश्न विचारावाच का. कारण हा प्रश्नाला बीज आहेत. होतो प्रश्न उद्भवतो कारण आपल्याला दिसतं आहे की आपण काहीच करू शकत नाही. वरवर बघता आपल्याला दिसतं की आपण काहीच करू शकत नाही, आपल्याकडून काहीच घडणार नाही हे दिसतं, पटकन दिसतं माणसाला. जेव्हा आपण हे बघतो, अध्यात्म बघतो, बघा विवेकानंदांनी अमुक केलं, शंकराचार्यांनी 8व्या वर्षात आपलं घर सोडलं, कालडी सोडलं आणि तिकडे ओंकारेश्वरला आले. मध्य प्रदेशामध्ये इंदोरजवळ ओंकारेश्वर आहे. गुरुची भेट घेण्याकरता, त्यांची कृपा प्राप्त करण्याकरता. एवढासा मुलगा 8 वर्षांचा की नाही, रात्री उठायला घाबरतो तो. कुठे कालडीन कुठे ओंकारेश्वर, सगळं भारतभर फिरले त्यांनी. काय अद्भुत व्यक्तिमत्व आहे. कशाबरोबर करू शकलेत ते? स्वतःसाठी नो, स्वतःसाठी त्यांनी चिमूटभर पण नाही केलं. त्यांना करायची गरजच वाटली नाही आहे. स्वतःसाठी जगायचं असतं त्यांना माहीतच नाही आहे. विवेकानंदांना माहीतच नाही स्वतःसाठी जगायचं असते म्हणून. स्वतःसाठी काही प्लॅनिंग नाही त्यांचं, नो प्लॅनिंग. तुम्ही बघा त्यांची जीवनं बघा, तुम्हाला दिसणार नाही काही, नो प्लॅनिंग. तुम्ही कृष्णाचं जीवन बघा, स्वतःसाठीचं काही प्लॅनिंगच नाही आहे. आपण जन्मभर स्वतःचं प्लॅनिंग करतो. आजचं प्लॅनिंग, उद्याचं प्लॅनिंग, परवाचं प्लॅनिंग, 10 वर्षाचं, 50 वर्षाचं, सतत विचार करतो. पण इथे मात्र नो प्लॅनिंग. तुम्हाला कळायला पाहिजे, आपल्याला सर्वसाधारण माणसाला कळायला पाहिजे की सर्वस्वाचा त्याग ते करतात, तसा त्याग आपल्याला नाही करता येणार. आणि त्याची गरज पण नाही आहे, शक्य नाही आहे आणि गरजही नाही आहे. कारण ते तुमचा तो विषयच नाही आहे, आपला हा विषयच नाही आहे. प्रश्न पडतो देवदर्शनाचं काय होणार मग? अरे देवदर्शन होईल, त्याचा काही संबंध नाही आहे. देवदर्शन हा भिन्न विषय आहे. तुम्ही तो त्याग करा, पण त्यांच्यासारखा त्याग करू नका. ते तुम्हाला जमणार नाही, तो तुमचा विषय नाही आहे. पण काही लोक करतील, त्याची फार आवश्यकता आहे. कारण त्याची सृष्टीची घडी आहे ना. नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम अवाप्तव्यम. मला काही मिळवायचं नाही आहे आणि काही नाही मिळालं असं नाही आहे. वर्त एवच कर्मणी, तरी मी कर्म करतो.
कारण काय? मला काही कर्तव्य नाही आहे, मला काही मिळवायचं नाही आहे, नमे किंचितसुद्धा नाही कर्तव्य. कर्तव्य शब्द तुम्हाला माहिती आहे, ड्युटी. आणि इथेही नाही आहे आणि कुठेच नाही आहे, आज नाही, उद्या नाही, परवा नाही. त्रिषु लोकेषु किंचन, थोडंसुद्धा नाही आहे. शब्द बघा कसे आहेत. मग कर्म करायची गरजच काय राहिली? नाही, वर्तय एवच कर्मणी. मी काम करतो, सतत करतो. यदि हेयम न वर्तेयम जातु कर्मण्य तंद्रिता. आम्ही आळस सोडून, सुस्ती सोडून जर कामं करणार नाही तर मम वर्तमा आणि कर्मशः सर्वशः. मग काय होईल आहे की लोक पण तसेच करतील. लोक आधीच आळशी असतात, मंद असतात, मूड असतात, डल असतात. अरे बा, देव करत आहे ना, आपण कशाला करा? आपल्याकडे तो काहीतरी उदाहरणं हवे असतात आपली दुर्बलता झाकण्यासाठी, आहे की नाही? आपलं कोणतरी पाहिजेच असतं. बा, तो नाही करत, मग मी कशाला करायचं? तो काम नाही करत ना. ऑफिसमध्ये 10 लोक काम करतात, तो माणूस एक नाही काम करत. तो नाही करत, मग आम्ही कशाला करायचं? अरे पण काम करत 9 लोक आहेत, त्यांच्याकडे बघा ना. त्या 1 लाख काम न करणार कशाला बघायचं? पण आपण बरोबर ते, तुम्ही त्याला काही म्हणत नाही, मग आम्हाला का म्हणता? अरे तो गेला, त्याचं नशीब त्याच्यापाशी. तुम्ही त्याचं उदाहरण कशाला देता? चांगली उदाहरणं द्या ना. आपण नेहमीच वाईट उदाहरणं देतो, कारण आपल्याला तसंच असतं. आपल्याला आपली दुर्बलता झाकायची असते, आहे की नाही? आपली नाकामी आपल्याला झाकायची असते, मग आपण वाईट उदाहरणं देतो. चांगली उदाहरणं द्या, चांगल्या लोकांकडे बघा. नाही, त्याला लोकसंग्रह म्हणतात. नाही, हे लोक बघा, यांनी काही नाही स्वतःचं. कृष्णाने जन्मावर आपल्यासाठी काही केलंच नाही. तुम्ही बघा, शोधून बघा, काहीच नाही केलं, की नाही? विवेकानंदांनी काही नाही केलं, शंकराचार्याने केलं, रामकृष्ण, एवढे मोठे मोठे लोक आहेत ना, त्यांनी स्वतःसाठी जगलेच नाहीत ते. आता आपण आपल्याकडे बघितलं तर काय, आपण प्रत्येक क्षणाला स्वतःसाठी जगतो. 2 टोकं आहेत बघा. मग काय? मग इथे सर्वस्वाचा त्याग म्हणजे काय? इथे म्हणून श्रीरामकृष्णाने म्हटलं आहे, हसतात ते. तुमचा प्रश्न ते हसतात, त्यांना हसू येतं ना. छे 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 3दा छे आहे, म्हणजे अरे नाही नाही, तसं काही नाही, तसं काही नाही, असं कोणी म्हटलं? अरे पण त्यांनी सर्वस्व त्याग केला ना, आहे नाही? एवढं मोठा ऑर्गनायझेशन उभारली त्यांनी. त्यांच्या नावावर एवढं मोठं रामकृष्ण मठ मिशन जगभर आहे. त्यांच्या नावावर एवढी मोठी संस्था आहे. म्हणजे त्यांनी एवढं मोठं काम केलं की त्या प्रकारचं काम सामान्य माणसाला नाही जमायचं. नाही, पण त्याग जमू शकतो, पण त्यागाचं स्वरूप मात्र वेगळं राहील. हा विषय आहे की नाही? तुम्हाला त्याग जमू शकतो म्हणजे ते सर्वस्व म्हटलं आहे की नाही? याच्यात फार सुंदर आहे. याच्यामध्ये ते म्हटलं आहे, पुन्हा वाचतो मी. स्वतः संपूर्ण शांत भावाने राहून आपण आपले शरीर, आपले मन, आपले सर्वस्व भगवंताच्या पादपद्मी एक अखंड बली म्हणून प्रदान करूया. होमाग्नीत घृताहुती, घृत म्हणजे तूप, आहुती म्हणजे देणं, प्रदान करणं, स्वाहा म्हणणं. प्रदान करण्याऐवजी अहोरात्र, म्हणजे दिवस, दिवस रात्र या क्षुद्र अहमची आहुती देण्याचा हा अहममेध नावाचा महायज्ञ करा, असं म्हणतात. बस यालाच सर्वस्वाचा त्याग झाला. म्हणून ते आपण ह्याच्यात स्वामींनी घेतला आहे हा विषय. हा श्लोक पण घेतला आहे गीतेचा, जो मी नेहमी सांगतो. यत करोषि यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. याला म्हणतात सर्वस्वाचा त्याग. सर्वस्वाचा त्याग म्हणजे कमीत कमी कपडे घालणं. रामदास स्वामी कमीत कमी कपडे घालत होते. योगी महायोगी कमीत कमी कपडे घालतात. श्रीरामकृष्णसुद्धा बहुधा दिगंबर असायचे. तो त्याग अभिप्रेत नाही. घरात राहायचं नाही, हा त्याग अभिप्रेत नाही. पण घरात दिवसभर घरातच कशाला राहता, की नाही? दिवस घरात राहिलं तर तुमची आसक्ती वाढेल की नाही? घरातले प्रॉब्लेम सतत घर काय गरज आहे की नाही? तुम्ही घराच्या बाहेर निघू शकता, पण घराच्या बाहेर निघायचं म्हणजे अळमटळम काहीतरी मग तसं नाही की नाही? तुम्ही त्याला म्हणतात, ज्या गोष्टींनी तुमचं चित्त हे शुद्ध होईल, शुद्ध राहील. चित्त अशुद्ध होतं, घरामध्ये राहिल्यानंतर चित्त अशुद्ध होतं. अशुद्ध म्हणजे काय? आसक्ती वाढ, त्याला अशुद्ध म्हणतात. आसक्तीचे कारण असले तर आसक्ती होणार. आता समजा इथं गरम होत आहे, याचं कारण काय? गरम होण्याचं कारण आहे म्हणून गरम होत आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट. तसंच
तुम्ही घरात राहिले, सतत घरातले विषय विचार केले, तसंच तीच चर्चा केली, जणू काही त्याच्या दुसरा विषयच नाही जगामध्ये आपल्यासाठी. तेच केलं तर काय होईल आहे, वर्षाचे 24x24x7 म्हणतात ना, 24x7 काय वर्षभर म्हणा 365 days, 52 रविवार, सगळं तेच ते. या सगळं केल्याने चित्त अशुद्ध होतं. आणि चित्त अशुद्ध झालं मग ते विकार तयार करतो. अशुद्ध पाणी प्यायलं आपण तर आपल्याला रोगराई होईल आहे, हेपेटायटिस होईल आहे, बी होईल आहे की नाही, आपले जंतू, आपले आतडी खराब होतील आहे. कोणती अशुद्ध गोष्ट, अशुद्ध अन्न खाल्लं आपलं स्वास्थ्य बिघडेल. अशुद्ध विचार ऐकले आपलं मन खराब होईल आहे, आपली विचारशक्ती कच्ची होईल आहे. आपण त्यामुळे प्रत्येक गोष्ट शुद्ध घेण्याचा प्रयत्न करतो. तसंच शुद्ध स्थानी जा, ते तुम्हाला मदत करेल. कारण काय, ज्याच्या संपर्कात याल तुम्ही आणि ते मी माझं म्हणाल तर ती आसक्ती आलीच. म्हणून असं होऊ नये यासाठी बरेचसे उपाय आहेत. शास्त्रांनी सांगितलेले, ऋषीमुनींनी सांगितलेले, अवतार पुरुषांनी सांगितलेले, साधू संतांनी सांगितलेले उपाय आहेत, शुद्ध होण्याचे उपाय आहेत. त्या उपायाचा अवलंब करा. नाही तर काय होईल आहे, आसक्ती नुसती आसक्ती नसते, ती दुःखी करते, आपल्याला उदास करते, विषाद वाढतो, उद्विग्न होतो माणूस. मग तर मी तर सगळं करतो आहे, माझ्या मुलाने आत्महत्या का करावी, असा एक डॉक्टरने प्रश्न होता. आम्ही इतकं केलं त्या पोरासाठी, त्या मुलाने आत्महत्या का करावी. अरे कितकं केलं म्हणजे करायचं ते नाही केलं ना, बाकी गोष्टी केल्या नाही केल्या चालल्या असत्या त्या की नाही. त्या केल्या नसत्या तरी पोरगं वाचलं असतं ते की नाही. इथलीच गोष्ट आहे, औरंगाबादचीच गोष्ट आहे की नाही. त्या आता समजा ते आत्ताच काय इथलं 10 दिवसाचं उदाहरण आहे. त्या देवगिरीमध्ये एका मुलाने एका मुलीचा खून केला सगळ्यांसमोर, चोरीनी, आहे की नाही. आता पुन्हा प्रश्न पडतो, अशा घटना तर खूप घडतात, भारतभर घडतात, जगभर घडतात आहे आणि असंख्याने घडतात आहे. आता प्रश्न पडतो की त्या मुलांनी असं का करावं, आणि त्या मुलीचं असं का व्हावं. आता मुलांनी केलं तर बरं, तो त्याचा दोष आहे, पण मुलीचं काय असेल तर त्या मुलीचं असं का व्हावं, याचं कारण काय आहे. कारण काय, त्या मुलाला तेवढंच फक्त माहिती आहे, दुसरं काहीच माहीत नाही आहे. तथाकथित ते ज्याला तो प्रेम समज तेवढंच माहीत आहे. ते कुठे त्याला तुरुंगात घेऊन जाईल आणि नंतर जन्मठेप होईल आणि फासावर जाईल, त्याला ते दिसत नाही, पुढचं दिसत नाही त्याला. याच्या पुढचं काय आहे, तो त्याच्याजवळचा अंधार आहे, त्याला तमोगुण म्हणतात की नाही. न दिसणं, सगळ्या गोष्टी आहेत पण अंधार पडल्यानंतर तुम्हाला दिसणार नाही, त्याला तमोगुण म्हणतात. हे असं घडू नये, यापासून आपलं रक्षण व्हावं, आपण सुरक्षित असावं जीवनभर, त्यासाठी आपल्याला उपदेशाची गरज असते नाही. तो उपदेश असला त्या उपदेशाप्रमाणे, जसं आपण म्हणतो नेहमी की आईवडिलांची गरज असते, सगळ्या बाबतीमध्ये आईवडिलांची गरज असते. त्यांचा अनुभव चांगला असतो, त्यांनी जग जास्ती पाहिलं असतं. आपलं वाटतं जा तो काळ जुना होता, आम्ही आतल्या नवीन आधुनिक काळातले आहोत. हे पुरेपूर बरोबर नाही आहे. आईवडिलांची मदत घ्यायला पाहिजे, चुका कमी होतील आणि कष्ट कमी होतील. त्यामुळे आपल्याला सांगण्यात येतं की मोठ्यांचं ऐका. त्याला गीतेमध्ये म्हटलं आहे यद्यद आचरती श्रेष्ठ, श्रेष्ठ म्हटलं आहे. श्रेष्ठ म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठ, वयाने श्रेष्ठ, अनुभवाने श्रेष्ठ, ज्ञानाने श्रेष्ठ, त्याला श्रेष्ठ. आपण जर तसं नाही केलं तर काय होईल आहे, आपल्यातून चुका होतील आणि चुकाचे परिणाम आपल्याला भोगावे लागते. आपल्याला चुकांचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. आणि म्हणून हे सगळं तत्त्वज्ञान महत्त्वाचं आहे. खूप मोठ्या लोकांकडे बघा, खूप म्हणजे अगदी सर्वोच्च लोकांकडे, म्हणून आपल्याला अवतार पूजा असते आपल्याकडे.
गुरुपूजा असते, आचार्यांची पूजा असते, साधूंची पूजा असते, संतांची पूजा असते. हे काय आहे? हे सर्वस्वाचा त्याग केलेले आहे की नाही. पण याचा अर्थ आपण काही कमतर आहोत असं नाही आहे, आपण कोणीच नाही असं नाही आहे की नाही. तो फक्त आदर्श आहे आपला की नाही. म्हणजे आपणच तिथे आहोत. आदर्शाला ते म्हणतात आपणच तिथे आहोत, म्हणून आपण त्यांची पूजा करतो, म्हणून आपण आपली पूजा करतो. आपण त्या आदर्शाचा सन्मान करतो. भक्तियोगामध्ये फार छान स्वामीजींनी स्वामींच्या भक्तियोगामध्ये फार विषय खूप सुंदर मांडलेला आहे की नाही. प्रत्येक मनुष्य आपल्या आदर्शाची पूजा करतो की नाही. तसंच आपला आदर्श सर्वोच्च असायला पाहिजे की नाही. हे कसे जगलेत, हे स्वतःचा विचार न करता कसे जगू शकले, सर्वस्व समर्पण कसे जगू शकले की नाही. पण आपली ती योग्यता नाही, आपला तो विषय नाही आहे. पण त्यांना डोळ्यासमोर ठेवून, त्याला आपण म्हणतो त्यांची कृपा संपादन करून, त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण या ज्या स्थानी आहोत, ज्या पायरीवर आहोत, त्या पायरीवर तेच यश मिळू शकतो. त्यांचं यश आपल्याला मिळणार नाही. शंकराचार्यांनी संपूर्ण भारत गाजवला, हिंदू धर्माला पुन्हा ऊर्जितावस्था आणली. तेवढं मोठं कार्य सामान्य मनुष्य करू शकत. विवेकानंदांनी भारताचा पूर्ण गौरव उंचावला, हे काम नाही. परंतु ईश्वरदर्शन जी गोष्ट आहे ती महान गोष्ट आहे नाही. आत्मदर्शन, ईश्वरदर्शन ही फार मोठी गोष्ट आहे. ती मात्र तुम्हाला साध्य होऊ शकेल. त्यांचा सर्वस्वाचा त्याग हा वेगळा. त्यांना सर्वस्वाचा त्याग करायचं कशासाठी? हे तुमच्यासाठी करतात. ती तपस्या तुमच्या आमच्यासाठी असते. त्यांचा सर्वस्वाचा त्याग तुमच्या आमच्यासाठी असतो. त्यांच्या पुण्याने आपण जगतो. ते पुण्य करतात, महान कार्य संपादन करतात. जसं आपण ते म्हणतो ना, ते माताजी इथे गेल्या होत्या, बुद्ध गायला वगैरे गेल्या होत्या. त्यांनी तिथलं असं मठं बघितले, त्यांची व्यवस्था बघितली, छान, सगळं छान आहे ना, खायला मिळतं, पाहायला मिळतं, कपडे मिळतात. बऱ्यापैकी त्यांचं सगळं नीट चालू आहे, कुठे काही विशेष त्रास नाही, अभाव वगैरे नाही आहे. मग त्यांनी बघितलं, अरे माझी मुलं जी आहे ही काय आहे, त्यांना काही कपडे नाही आहे, खायला नाही आहे, अमुक नाही, ढमुक नाही, घर नाही, राहण्याची ठिकाण नाही. ते म्हणतात त्यांनी ठाकूरांना प्रार्थना केली की त्यांनाही पण मिळायला पाहिजे, माझ्या मुलांना पण मिळालं पाहिजे की नाही. आणि मग तसं झालं. ते पुण्य या सगळ्या आपले जे श्रीरामकृष्णांचे जे 16 शिष्य आहेत, शनई शिष्य, त्यांनी काय तपस्या केली? प्रचंड तपस्या केली. वरानगर मठामध्ये भारतभर हिंडले. ते सगळं पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल. ती पुण्याई आहे, ती तपस्या आहे. कष्ट खूप, तपस्या खूप कष्ट सोसले, प्रचंड कष्ट सोसले, ज्याची आपल्याला कल्पना करता येणार नाही. पण स्वामीजी म्हणतात तुम्हाला ते करता येणार नाही. स्वामींनी जेव्हा मठ स्थापन केला तेव्हा त्यांनी म्हटलं, हे येणारी पिढी त्यांना नाही जमणार की नाही. थोडंसं जरी कमी असलं तरी त्यांचं सगळं बिघडून जातं. ते तुम्हाला जमणार नाही. पण जमणार नाही म्हणजे हे तर पाहिजे ना, काम तर चालू राहिलं पाहिजे. म्हणजे हा आदर्श आपल्या जीवनात उतरवता आला पाहिजे आणि इतरांना तो आदर्श जीवनात उतरवण्यासाठी त्यांना मदत केल्या गेली पाहिजे. त्यामुळे हे महत् कार्य आहे. स्वामीजी ज्ञानयोगात म्हणतात की 10,000 लोकांना जर मी सांगू शकलो तरी मला समजेल की माझं जीवन सफल झालं. आणि 20 लोकांनी जरी हे मला काही माझ्याप्रमाणे थोडं, ते महत् कार्य म्हणतात. तुम्ही 20 लोकांना जरी सांगू शकले आणि याप्रमाणे त्यांना काही ते फार महत् कार्य, म्हणजे सर्वात महान कार्य आहे. ते खूप मोठं कार्य आहे की 20 लोकांना जरी सांगितलं की तुम्ही देवता आहात या भूमीवरचे, तुम्ही मनुष्य नाहीत, तर तुम्ही देवता आहात. देवता स्वर्गात नसतात, खरे देवता तुम्ही आहात. त्या स्वर्गातल्या देवता काय करतात? मौज मजा करतात की नाही. जसं नचिकेताने म्हटलं, तव वाहन तव नृत्य गीते, तर नृत्य चालतं आणि गीतं चालतं. त्या देवता खऱ्या देवता तुम्ही आम्ही आहात, जे काय करतात? मी आत्मा आहे, मी देह नाही याचा विचार करतात नाही. आत्मा हा सर्व क्रियांच्या पलीकडे आहे, तिथे काही कार्य नाही आहे. न तस्य कार्यम विद्यते, काही कार्य नाही तिथे. पण याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ तिथपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला काही
उपदेशांचा विचार करावा लागेल, त्याचं पालन करावं लागेल, त्यासंबंधी विचार करावा लागेल. आपलं चित्त शुद्ध करावं लागेल, त्याला चित्तशुद्धी म्हणतात. आपलं चित्त शुद्ध करावं लागेल, आपल्याला सहनशील व्हावं लागेल. आणि तिसरं म्हणजे स्वामी म्हटलं आहे आपल्याला सभ्य व्हावं लागेल. शुद्ध, सभ्य आणि सहनशील हे व्हावं लागेल. याचे अर्थ आहेत आपल्याला माहिती आहे थोडेफार, पण तसं व्हावं लागेल. आणि तुम्ही बघा हे सगळे जे होते ना, ज्यांचे आपण आता नावं घेतले नाही, ते सगळे शुद्ध चित्ताचे होते, अतिसहनशील होते. त्यांच्या सहनशीलतेची आपण कल्पनाच करू शकतो. त्यांना खूप त्रास झाला. तुकारामांना खूप त्रास झाला, ज्ञानेश्वर महाराजांना त्रास झाला, सगळ्या संतांना त्रास झाला, महापुरुषांना, विवेकानंदाने, सगळ्यांना भरपूर त्रास झाला. पण ते सहनशील होते. मी आमच्या ते प्रेमानंद महाराजांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये म्हणतात ते मी मंदिरात जातो, जप करायला जातो, आणि की नाही पहाटे आणि पायऱ्या उतरताना मी आणखी एक जप करतो. तो जप कोणता? श स स. ठाकूरांनी सांगितलं ना, भाषेमध्ये मुळाक्षरामध्ये 3 श असतात. एक तालव्य श असतो शाळेचा, एक भाषेचा श असतो आणि तिसरा स असतो. स श स श. मी त्याचा जप करत येतो. खूपदा जप करतो तेव्हा मला थोडंसं बरं वाटतं. आता मी दिवसभर काम करू शकेल. कारण दिवसभर काम करायचं म्हणजे ज्या लोकांशी संबंध ना ते आपल्या सहनशक्तीची काय असते परीक्षा असतात. तर ते प्रेमानंद महाराज म्हणतात आपण कुठे आलो आहे की नाही. ते म्हणतात मी जेव्हा असं म्हणतो की सहन करायचं आहे, दिवसभर आपल्याला सहन करायचं आहे, सहन करायचं आहे, सहन करायचं असं जेव्हा मला माझ्या मनाला, ते मॅनेजर होते बेलूरमठचे, मला असं खूपदा सांगता आल्यानंतर मी थोडंसं शांत होतं. मग मी मला दिवसभर काय करायचं आहे, कसं दिवस घालवायचा आहे याच्याविषयी मला थोडंफार तरी काय एक थोडीशी शांत मनस्थिती प्राप्त होते. याचा अर्थ काय, असं नव्हे की आपण काहीतरी वेगळे आहोत, आपल्याला त्रास होतो. सगळ्या महापुरुषांना सगळ्यांना त्रास झाला. असं असूनसुद्धा ते आपल्यासाठी आदर्श आहेत. आपल्यासाठी आदर्श आहेत. कारण काय, ते जसे जगले की ते जे करू शकले त्याच्यापैकी आपण 1% जरी केला तरी आपल्यासाठी पुरेसा येतो. आपल्यासाठी पुरे ज्या प्रकारचं आपण जीवन जगतो, आपल्याला काही युगधर्म वगैरे नाही आहे, युगाचं कार्य करायचं नाही आहे, जगाचं हित करायचं नाही आहे, आपल्या जगाचा उद्धार करायचा वगैरे नाही आहे. त्यामुळे इथे म्हटलं आहे क्षुद्रहमची प्रार्थना हे आहुती देण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला सर्वस्वाचा त्याग करण्याची जरूर नाही. सर्वस्वाचा त्याग ज्याप्रमाणे समजतो याचा अर्थ तुम्हाला जे काही तुमचं सर्वस्व आहे, पुष्कळ गोष्टी आहे, आपले माणसं सर्वस्व आहेत, आपले वस्तू सर्वस्व आहेत, आपल्या जीवनात घडलेल्या घटना सर्व, त्याला आपण धरून बसतो की नाही. सगळं सर्वस्व आहे, त्याला आपण सोडू शकत नाही, मनातून काढू शकत नाही की नाही. जन्मभर ते आपल्या मनातात. कोणीतरी आपल्याला 50 वर्षावर काहीतरी म्हटलेलं असतं आपल्या भावाने, त्याचे भांडण झालं असतं. आता 50 वर्ष म्हणजे 60 वर्ष तरी आपलं ते आठवत नाही, त्याच्या तोंड पाहणार नाही आपण. याचं कारण काय, ते आपलं सर्वस्व आहे, आपला मान सन्मान आपलं सर्वस्व आहे. त्यांनी मला असं म्हटलं होतं ना, आता त्याला तुझं तोंड नाही बघणार, आता मी संपलं. याला सर्वस्वाचा त्याग म्हणतात की नाही. झालं ते होऊन गेलं, खूप दिवस झाले. असं होत नाही. दुर्योधनाचा पीळ आहे तो मरताना सुद्धा नाही गेला. लक्षात घ्या, तुम्ही महाभारत वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. तो मरतानासुद्धा त्याचा पीळ संपला नाही. धृतराष्ट्राचा सुद्धा नाही पीळ संपला. जन्मभर त्यांनी सगळे दुष्कृत्य केलीत, परंतु तो पीळ आहे तसाच आहे. त्यामुळे काय की तुम्ही तुमचा अहम टाकून द्या, त्याला सर्वस्वाचा त्याग म्हणतात. सर्वस्वाच्या त्यागाचं स्वरूप आपल्यासाठी वेगळं राहील, त्यांच्यासाठी वेगळं राहील. फळ मात्र दोन्ही एकच राहील. त्यांचं फळ मोठं आहे. स्वामींजीविषयी म्हटलं आहे ते सप्तर्षीहून आले होते वगैरे वगैरे, ते फार महान लोक आहेत की नाही. म्हणून इथे तुमची काही गरज नाही जगाला. आपण ते गेल्या वेळी बघितलं तर फक्त मी थोडं वाचतो याच्यामध्ये, कारण आपण जगावर काही उपकार करू शकतो ही कल्पना आपल्या डोक्यातून अजिबात काढून टाका. हे सगळं गीता आहे, हे गीतेचे विचार आहे. आणि कर्मयोग आणि वचनामृत. ते म्हणतात तू क्षुद्र कीटाणू कीट, तू दया करणारस, दया नव्हे शिवभावे जीवसेवा. तुम्ही जीवाची सेवा करता, ती शिवाची पूजा करता आहात.
जगाला तुमच्या मदतीची मुळीसुद्धा अपेक्षा नाही. जगाला सहाय्य करण्यासाठी माझा जन्म असे समजणे म्हणजे निखालस मूर्खपणा होय. 100% मूर्खपणा होतं. हे विचार म्हणजे आपल्या डोक्याला झिंझणे आणतात की नाही. हा निव्वळ अहंकार आहे. तुम्हाला जगाला तुमच्या मदतीची गरज नाही. कोणालाही तुमच्या घरच्या लोकांनाही नाही आहे आणि बाहेरच्या लोकांना नाही आहे. हा निव्वळ अहंकार आहे. ही शुद्ध स्वार्थपरता आहे. हा सेल्फिशनेस आहे. दुर्गुण आहे, सद्गुण नाही आहे. केवळ सद्गुणाचे रूप धारण करून ती आमची प्रतारणा करीत आहे. प्रतारणा म्हणजे आपल्याला फसवत आहे. आपणच आपल्याला फसवत आहोत. ही दुनिया तुमच्या अथवा इतरही कुणाच्या मदतीवर मुळीच अवलंबून नाही. हे फार श्रेष्ठ विचार आहेत. या विचारानं आपण नुसतं चिंतन केलं ना तर आपलं चित्त शुद्ध होऊ शकतं. या भावनेच्या सत्यतेचा, खरेपणाचा जेव्हा तुम्हाला पुरेपूर प्रत्यय म्हणजे अनुभव, तुम्हाला प्रत्यय येईल, पुरेपूर पूर्ण म्हणून येईल, ती जेव्हा तुमच्या नसानसात, तुमच्या रोमात भिनून जाईल, तेव्हा मग कर्मापासून उद्भवणारी दुःखरूप प्रतिक्रिया तुम्हाला आणखी भोगावी लागणार नाही. आपण सतत म्हणतो माझ्याशिवाय कसं जाणार, माझ्याशिवाय हे काय होणार, माझ्या ते होणार नाही, मी आहे म्हणून होत आहे. हे दुःखाला उत्पन्न करणार आहे. दुःख यौनय एव ते गीता म्हणते. दुःखाला उत्पन्न करणारी गोष्ट आहे ते. काही गरज नाही तुमची. काही ते स्वामींनी म्हटलं आहे, हे काय कितीतरी लोक गेले बघा. आपल्यापैकी लक्षावधी जरी इहलोक सोडून गेले तरीही लोकांना सहाय्य मिळावयाचे ते मिळतच राहील. तुमच्या माझ्यासारख्यांसाठी प्रकृतीची, सृष्टीची अनिरुद्ध गती कधीही बंद व्हावयास रिकामी नाही. दुसऱ्यांना मदत करण्याने आपल्याला स्वतःलाच शिक्षण कसे लाभत असते वगैरे. आणि अत्यंतिक दुर्बलता, अतिदुर्बलता पुष्कळदा मोठ्या साधुतेचे म्हणजे चांगलेपणाचे आणि सबलतेचे रूप धारण करीत असते. आपल्यावर कुणी अवलंबून आहे आणि आपण कुणाचे भले करू शकतो असे वाटणे अत्यंत दुर्बलतेचे लक्षण आहे. अहंकाराची ही भावनाच सर्व प्रकारच्या आसक्तीचे उगमस्थान आहे आणि आपल्याला भोगाव्या लागणाऱ्या समस्त दुःख कष्टांची जननी म्हणजे माता ही आसक्तीच होय. याला म्हणतात सर्वस्वाचा त्याग. आसक्तीचा त्याग, अहमचा त्याग याला म्हणतात सर्वस्वाचा त्याग की नाही. आणि ते करतात, हे करतातच, याची प्रश्नच नाही आहे. त्या महापुरुषांना त्या आसक्ती त्याग करतातच. त्यांची ती पहिलीच पारी असते. त्यांच्यात आसक्ती नसते तेव्हा त्याग करण्याचा प्रश्न येत नाही आहे. पण त्यांना जगाचं हित, जगाच्या कल्याणासाठी त्या संतांच्या विभूती असतात. त्यामुळे म्हणून श्रीरामकृष्ण म्हटलं आहे की इथे ते म्हटलं आहे, आपल्या गीतेमध्ये म्हटलं आहे, याच्यातही म्हटलं आहे की अहंकाराचा, आसक्तीचा त्याग सगळ्यांनाच करावा लागणार आहे. त्याच्याशिवाय आपण एक पाऊल पुढे आसक्तीलाच निस्संगता म्हणतात, म्हणजे अनासक्तीला निस्संगता म्हणतात, त्यालाच वैराग्य म्हणतात. गीतेमध्ये तेच आहे 15व्या अध्यायामध्ये. असंगशस्त्रेन दृढेन चित्वा. असंगशस्त्र म्हणजे अनासक्तीचं शस्त्र आहे की नाही. त्यांनी तुम्ही हे सगळं छाटून टाका. हा उपदेश आहे. आपल्या पचनी किती पडतो, किती समजतो आणि किती आपण आपल्या कर्मक्षेत्रामध्ये, आपल्या आचरणामध्ये, वागण्यामध्ये आणू शकतो हा प्रश्न वेगळा आहे. पण आदर्श आहे. तुम्हाला जर माहीत झाला तर तुम्ही काही नाही कोणत्या ना कोणत्या प्रमाणामध्ये, पर्सेंटेजमध्ये तुम्ही करू शकाल. आपलं काहीच माहीत नाही आहे पण आपण काय करणार. माहीतच नाही तर काहीच करू माहीत असलं तर शक्यता आहे, होऊ शकतं, आज नाही उद्या होऊ शकतं. म्हणून इथे म्हटलेलं आहे की हे शक्य आहे काय. शामदार तसं काहीच नाही आहे. तुम्ही तर मजेत आहात की नाही. खरंच सांगतो, तुम्ही लोक संसार करीत आहात, यात काहीसुद्धा वाईट नाही, काहीच नाही आहे. खरं सांगतो म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही म्हणून सांगतो. खरं सांगतो. तुम्हाला वाटलं की खोटं बोलत आहे, आमच्या तोंडाला पाणी पुसत आहे, असं काही नाही आहे. खरंच सांगतो, तुम्ही लोक संसार करीत आहात, यात काहीसुद्धा वाईट नाही.
फक्त एवढं करा, इतकंच की मन ईश्वराच्या पायी ठेवायला हवं. तसं नसेल तर मात्र जमणार नाही, म्हणजे तुमचं दर्शन घडणार नाही. म्हणजे बाकी सगळं जमेल, देवदर्शन होणार नाही. एका हातानं सारी कामं करा, हा झाला कर्मयोग. कर्मयोगाचा अतिसुंदर सिद्धांत श्रीराम अति सरळ भाषेत सांगितलं आहे. एका हातानं सारी कामं करा, त्याला आपण संसाराची कामं म्हणतो, सगळी करा. आपल्या जबाबदाऱ्या दुसऱ्यावर टाकू नका आणि टाळू नका, त्याची काही गरज नाही आहे, सगळं करा. पण तुम्ही स्वतःचं देवाचं काम करता आहात. आणि दुसऱ्या हातानं परमेश्वराला धरून ठेवा, म्हणजे त्याचा एक पाय धरून ठेवा. देवाला 2 पाय असतात, तुम्हाला 2 हात असतात. दोन्ही हातांनी एक पाय धरून ठेवा आणि काम संपल्याबरोबर दोन्ही हातांनी त्याला कवटाळा. दोन्ही हातांनी दोन्ही पाय धरा त्याचे. त्यालाच आपण जपध्यान म्हणतो, देवदर्शन म्हणतो, मंदिरात जाऊन ऐकणं म्हणतो. ते म्हणजे दोन्ही हातांनी दोन्ही पाय धरणं झालं. आता तुम्ही ते बसले आहात, तुमच्या डोक्यामध्ये दुसरं काही नाही आहे, संसार नाही आहे, संसाराच्या काळजी नाही, प्लॅनिंग नाही, काहीच नाही. त्याला म्हणतात दोन्ही हातांनी दोन्ही पाय कवटाळून जाणं. आता जे शक्य आहे तेवढे आपण करणार नाही, आम्हाला वेळ नाही म्हटलं तर कसं होणार, की नाही? तर पुढच्या प्रवचनात आपण यानंतरचा विषय बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.